नमस्कार, श्रेया आठवले किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आंब्याच्या वड्या कशा करायच्या ते दाखवते। या वड्या लहान मुलांना खूप आवडतात। या कमी साखरेच्या मऊ वड्या कशा करायच्या हे तुम्हाला आज मी दाखवते। विकतच्या वड्यांमध्ये साखर भरपूर असते, ह्याच्यात कमी साखर असून सुद्धा ही वडी बघा किती छान झालेली आहे। तर ह्या वड्या कशा करायच्या ते आता बघूया। माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन माझे व्हिडिओ लगेच बघता येतील। आज आंबावडी कशी करायची ते बघूया। त्याच्याकरता मी आंब्याचा रस घेतलेला आहे, आत्ताच फ्रेश आंब्याचा रस घेतलेला आहे। तो 2 बाउल रस घेते, 2 बाउल रस घेते, मिक्सरच्या ह्याच्यात भांड्यात घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमधनं आता फिरवून घेऊया, प्लेन करून घेऊया। 2 बाउल आंब्याचा रस मी मिक्सरमधनं ब्लेंड करून घेतलेला आहे, छान प्लेन झालेला आहे। आता हा आपल्याला शिजवायचा आहे, त्या रसाचा निम्मा रस करायचा आहे, हाफ रस करायचा आहे। हा गॅसवर मी शिजवायला ठेवलेला आहे। आता आपल्याला हा निम्मा करायचा आहे, आटवून निम्मा करायचा आहे। हा सारखा असा ढवळत राहायचा, कधी कधी असं थोडासा तो उडतो अंगावर, तर काळजी घ्या। तुम्हाला दिसत असेल अशी जाळी जरा पडायला लागली त्याची। आता हा आपला रस आटत आलेला आहे। हा बघा आपला सगळा रस आता त्याचा आटून झालेला आहे, इथला पाण्याचा सगळा अंश गेलेला आहे। आता निम्मा झालेला आहे, हाफ झालेला आहे। आता मी खाली उतरवून ह्याच्यात साखर घालते। 2 बाउल रस घेतला होता मी, त्याला आता 1 बाउल साखर घालते। रसाच्या निम्मी साखर घालायची। आता पुन्हा आपल्याला हा गॅसवर शिजायला ठेवायचा आहे, सारखं ढवळत राहायचं आहे। आता हा आपल्याला रसाचा असा गोळा होईपर्यंत आटवायचा आहे। आपल्याला वड्या करायच्या आहेत, त्याच्यामुळे तो छान त्याचा गोळा तयार झाला पाहिजे। साखर विरघळलेली आहे, सारखं ढवळत राहायचं। असं बघा गोळा जवळ येत चाललेला आहे, अजून आपल्याला आठवायचा आहे, हळूहळू तो जवळ येत जातो। रस आटत चाललेला आहे, असा गोळा बघा जवळ येतोय। आता ह्याच्यात मी 2 चमचे पिठी साखर घालते। आधी 2 चमचे घालते आणि नंतर मग लागली तर घालू, तुम्हाला दाखवतेच मी। पिठी साखरेने लवकर वडी होते, पण ती आधी नाही घालायची, वडी होत आली कीच घालायची। 2 टेबलस्पून पिठी साखर घातलेली आहे। बघा गोळा छान होत आलेला आहे। आता मी खाली उतरवते आणि खाली चांगले ढवळते। आता मी गॅसवरनं खाली उतरवलेलं आहे। आता पुन्हा आपल्याला इथे 1 टेबलस्पून साखर घालायची, पिठी साखर। आपला गोळा तयार झालेला आहे। आता मी लगेच ते थाळीवर घेऊन थापते। आता आपण वड्या थापूया ह्या अशा छान। आधी थाळीला तूप लावून घेतलेलं होतं, त्याच्यावर ह्या वड्या अशा मी थापलेल्या आहेत। बघा कलर किती छान आलेला आहे त्याचा। आता आपण मार्किंग करून घेऊया। आता मी वड्यांचं मार्किंग करून घेते आधीच। मार्किंग केलेलं आहे मी। आता गार झाल्या की ह्या वड्या काढूया। वड्या झालेल्या आहेत आपल्या। आता मी साईडचं जरा काढून घेते आणि सगळ्या वड्या काढते। छान निघतायत वड्या। आता मी सगळ्या वड्या काढून घेते आधी। हे बघा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवते मी, किती छान दिसतात बघा।
नॅचरल कलर आलेला आहे, त्याचा स्वाद पण त्याला छान आलेला आहे. त्याच्यात आंब्याचा रस जास्त आहे, साखर कमी आहे. तुम्ही जे बाहेरनं वड्या आणता त्याच्यात साखर रसाबरोबरनी घातलेली असते. मी ह्याच्या रसाच्या निम्मीच साखर घातलेली आहे. तरीसुद्धा वडी बघा किती सुंदर झालेली आहे आपली. तुम्हाला दिसत असेल वरून अगदी खुटखुटीत झालेली आहे आणि आत तर तुम्हाला दाखवते मी हे करून, आतून छान मऊ झालेली आहे वडी. इतपत जाडीचीच वडी ठेवायची असते, बर्फीसारखी जाड नाही थापायची. ही वडी फक्त आंब्याचा रस आणि साखरेपासून केलेली आहे. ह्याच्यात खवा, मिल्क पावडर काहीही घातलेलं नाही. फार छान लागते ही वडी. साखर तुम्हाला हवी तशी तुम्ही कमी जास्त घालू शकता. तुम्हाला ह्या वड्या आवडतीलच, तेव्हा अशा ह्या वड्या तुम्ही जरूर घरी करून बघा.